मोदी खरगे साहेबांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. खरगे साहेबांचा अपमान RSS भाजपचा अधिकार असो. परभणी जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब जे उच्च राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, 8 ऑगस्टला हल्दीवान इथे त्यांनी जी सभा आयोजित केली होती, त्या सभेनंतर ज्या विचारमंचाचं त्यांनी गोमूत्र शिंपडून जे शुद्धीकरण केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. तसेच आज भीमशक्तीनं जे पाऊल उचललेलं आहे या निषेधाचं एक हवन करून मनुवाद जाळून हा निषेध जे व्यक्त केलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी भीमशक्ती संघटना त्यांचे विचार घेऊन आज आम्ही हवन केलेलं आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी पायथ्यापाशी मनुस्मृती जाळलेली आहे, जी बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली होती. तेच विचार घेऊन आम्ही आज हे मनुस्मृती जाळलेली आहे. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून व भीमशक्तीकडून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो व मनुवाद व BJPचा निषेध करतो. उत्तराखंड या ठिकाणी झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. ही मनवादी पिळावळ तीच आहेत. एकेकाळी तुकाराम महाराजांचा खून करून त्यांनी विमानाने वैकुंठाला पाठवण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक करण्यात आला. तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं. त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा खून करून औरंगजेबाच्या नावाने त्याचा खून करून त्यांचं मुंडकं काठीमध्ये घालून पूर्ण गावामध्ये फिरवण्यात आलं. ही जी मनवादी पिल्लावळं आहे ही या विचारसरणीची आहेत. त्यामुळे आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर मनुस्मृती जाळून, त्याचबरोबर या जे RSS BJP सरकार आहे यांच्या नावाचे पत्रक जाळून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. तरी आम्ही सरकारला अशी ग्वाही देत आज सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर यानंतर असे काही प्रकार घडले तर तुम्हाला खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागेल. कारण जी आग तुम्ही आमच्या घराला लावत आहात ती आग जर तुमच्या घराला लागली त्याचं काय होतं हे सगळ्याला त्यानंतर कळून चुकल. त्यामुळं आज या ठिकाणाहून मी सरकारला असा इशारा देतो की आपण यानंतर असे काही प्रकार झाले तर अशा नीच वृत्तीच्या लोकांना रोखलं पाहिजे, ना की आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही काही न करताच तुम्ही आम्हाला दडपणदार करत आहात की हे करू नका ते करू नका. आम्ही असं काय करत आहोत की जे तुम्ही आम्हाला करा नको म्हणतात. आम्ही आमचा फक्त न्याय हक्क मागत आहोत आणि न्यायासाठी आम्ही सतत लढ राहणार आहे. या देशामध्ये संविधान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आहेत. तरी आम्ही यानंतर बी जर समजा असे प्रकार घडत असतील तर आम्ही आज इथून सांगतो की याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या सभेनंतर एका अस्पृश्य माणसानं या ठिकाणी भाषण केलं. यामुळं गोमूत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न ज्या मनुवादी वृत्तीने केला, त्या मनुवादी वृत्तीचा निषेध करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं आज 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी निषेध व्यक्त करण्यासाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि याच आंदोलनाचा भाग म्हणून परभणी जिल्हा भीमशक्तीच्या वतीनं या ठिकाणी हे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे.